सासऱ्याचा गळा ओढून खून, जावई व त्याचा मित्र, स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद. तालुक्यातील ढवळपुरी शिवारातील डोंगर परिसरात आढळलेल्या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने वेगवान तपास करत उलगडा केला. सासऱ्याचा गळा ओढून खून करणाऱ्या जावयाला त्याच्या मित्रासह अटक करण्यात आली. या घटनेमुळे पारनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. 22 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजण्यापूर्वी ढवळपुरी तालुका पारनेर येथील डोंगर परिसरात रामदास निवृत्ती सोनवणे वय 55 राहणार निमगाव सावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांचा मृतदेह आढळून आला होता. अज्ञात इसमानं गळा ओढून खून केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणी फिर्यादी तुळशीराम निवृत्ती सोनवणे राहणार सुलतानपूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे याने 25 फेब्रुवारी रोजी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस स्टेशन इथं विविध कलमान्वये भारतीय न्यायसंहिता 2023 कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. वेगवान तपास, आरोपी निष्पन्न. घटनेची गांभीर्याने दखल घेत सोमनाथ घारगे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने तपासाच्या सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे व पथकाने घटनास्थळी पाहणी करून तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान महिताचा जावई अमित नारायण डुकरे वय 34 राहणार पारगाव तर्फे आळे तालुका जुन्नर व त्याचा मित्र अमोल उत्तम डुकरे वय 31 राहणार औरंगपूर तालुका जुन्नर यांनी मिळून खून केल्याची माहिती समोर आली. त्यानुसार दोन्ही आरोपींना 25 फेब्रुवारी रोजी ताब्यात घेण्यात आलं. खुनामागील कारण पोलीस चौकशीत आरोपी अमित डुकरे यांनी कबुली दिली की त्याची पत्नी सुमारे 1 वर्षापासून नांदत नव्हती. त्यांना 1.5 वर्षाची मुलगी आहे. मयत सासरा वारंवार वाद घालत व मुलीला मारण्याची धमकी देत असल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर रागाच्या भरात त्याने मित्राच्या मदतीने सासऱ्याला कारमध्ये बसवून निर्जन डोंगर परिसरात नेलं व गळा ओढून खून करून मृतदेह तिथे टाकून दिल्याची कबुली दिली आहे. पुढील तपास सुरू. दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी पारनेर पोलीस स्टेशन इथं हजर करण्यात आले. गुन्ह्याचा तपास सुरू आहे. कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. गुन्ह्याचा जलद उलगडा केल्याबद्दल पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी भाऊसाहेब गामणे, अहिल्यानगर.